महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध तथागताने उपदेशिलेला सद्धम्म आणि या सद्धम्मावर मार्गस्थ तथागताचा संघ या तीनही रत्नांना त्रिवार अभिवादन। या तीन रत्नांची ओळख ज्या महामानवाने आपल्याला करून दिली ते बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस सुद्धा त्रिवार अभिवादन। आजच्या या धम्मकक्षेमध्ये उपस्थित सर्व उपासक उपासिका, काल जे काही प्रकरण विलीन प्रश्न या अंतर्गत आलेलं होतं तर ते होतं ज्योतिपाल मानवकाच्या संदर्भाने, आणि दुसरं प्रकरण त्यालाच लागून जे आलेलं होतं ते घटिकार कुंभकाराच्या संदर्भाने आलेलं होतं। आता हे दोन्ही प्रकरण या ठिकाणी एकत्रितपणे लागोपाठ आलेले आहे आणि पहिल्या प्रकरणाचा जो शीर्षक आहे ते आहे ज्योतिपालाच्या हत्येसंबंधी प्रश्न। आता इथे ज्योतिपालाची काही प्रत्यक्ष हत्या झालेली नाही, तर याचा जो अर्थ आहे तो वेगळ्या पद्धतीचा अर्थ आहे। तो शेवटी या ठिकाणी नागसेनांनी त्याला स्पष्ट केलेला आहे। परंतु टायटल वाचल्यानंतर ज्योतिपालाच्या हत्येसंबंधी प्रश्न असं जर आपण ज्यावेळेस वाचतो तेव्हा आपल्याला आपल्या मनामध्ये ही शंका उत्पन्न होते की ज्योतिपालाची हत्या झाली आहे आणि कुठल्या कारणाने हत्या झाली आहे आणि त्यासंबंधी भगवान बुद्धांनी काय म्हटलेलं आहे, नाही का। हे जे काही तथागतांचं वाक्य आलेलं आहे, ज्योतिपालाच्या संदर्भाने हे वाक्य आलेलं आहे, ज्योतिपाल मानवकाच्या संदर्भाने हे वाक्य आलेलं आहे की ह्या भिक्खूला ठार मारावे, आणि हे नागराजाच्या संबंधाने आलेलं आहे। एका नागराजाच्या मनामध्ये असा विचार उत्पन्न झालेला होता, असं भगवान बुद्ध सांगत आहे की त्या भिक्खूला आपण ठार मारावे, त्याच्या मनामध्ये उत्पन्न झालेला विचार। आणि दुसरा विचार लगेचच त्याच्या मनामध्ये उत्पन्न झाला त्याच्या अंगावरचं काशाय वस्त्र पाहून, आणि मग अशा या निर्दोष हरतांना मारणे योग्य नाही अशा पद्धतीचा त्याच्या मनामध्ये विचार येऊन तो मागे हटला नागराज। तर अर्थातच हा नागराज पशुयोनीमध्ये उत्पन्न झालेला होता असंही म्हटलेलं आहे। आणि या अनुषंगाने मग भगवान बुद्ध म्हणतात की ज्योतिपाल मानवक विद्यार्थी असताना त्याने भगवान कश्यप अहर्त सम्यक संबुद्धाला मुंडनवादी श्रमण म्हणून असभ्य कठोर शब्दात अपमानित करण्याचा प्रयत्न केला। एकीकडे पशुयोनीमध्ये उत्पन्न झालेला हा जो छंदक नागराजा आहे तो भगवान कश्यपाचं शिवर पाहिल्यानंतर त्याच्या मनामध्ये त्यांना मारण्याचा जो काही हेतू होता तो त्यागून देतो। म्हणजे एका पशुमध्ये सुद्धा ही भावना उत्पन्न होते। तर मग या ज्योतिपाल मानवकाच्या मनामध्ये कश्यप सम्यक संबुद्धाच्या बाबतीमध्ये असा विचार उत्पन्न झाला आणि त्याने काय म्हटलं, मुंडनवादी श्रमण है ना, अशा कठोर शब्दामध्ये सम्यक संबुद्धाला अपमानित करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर आता हा ज्योतिपाल मानवक कोण आहे, आणि पुढचं जे काही प्रकरण आहे ते म्हणजे घटिकार कुंभकार याच्या संदर्भाने हे प्रकरण आलेलं आहे। तर मध्यम निकायामध्ये 81 सूत्र या ठिकाणी आलेलं आहे, जे घटिकार सूक्त म्हणूनच आलेलं आहे। आणि त्या घटिकार सूक्तामध्ये घटिकार आणि ज्योतिपाल दोघांच्याही संदर्भाने माहिती आलेली आहे। कारण घटिकार आणि ज्योतिपाल हे दोघंही कश्यप बुद्धाच्या काळामध्ये होऊन गेलेले आहेत, ते एकाच वेळचे आहेत, एकाच काळातले आहेत, ते दोघेही मित्र आहेत असं सुद्धा या ठिकाणी उल्लेख आलेला आहे। तर आपण बघितलं की घटिकार कुंभकाराच्या संदर्भाने भगवान बुद्धांनी जे काही वाक्य म्हटलेलं आहे ते वाक्य या ठिकाणी आलेले आहे। आणि ते काय वाक्य आहे, बुद्धांनी काय म्हटलं, तर घटिकार कुंभाराचे घर पूर्ण 3 महिनेपर्यंत आकाशाच्या आच्छादनाखाली पडून राहिले, परंतु पाऊस पडला नाही। आणि त्यांनी पुन्हा असंही म्हटले की तथागत कश्यपाच्या कुटीवर पावसाचा वर्षाव झालेला होता। तथागतांच्या कुटीवर पावसाचा वर्षाव झालेला होता, परंतु
घटिकार कुंभकाराच्या घरावर मात्र पावसाचा वर्षाव झालेला नव्हता, जेव्हा की ते त्याचं घर आच्छादित नव्हतं, है ना, त्याचं घर आच्छादित नव्हतं. आता पुढे आपण या संदर्भाने बघूया. या ठिकाणी जे सुत्त आलेलं आहे त्या सुत्तामध्ये, है ना, तर भगवान म्हणजे आपले भगवान सम्यक संबुद्ध सिद्धार्थ गौतम बुद्ध तर कौशल जनपदामधून एकदा चारिका करीत होते. आणि चारिका करत करत ते एका गावापासून चाललेले होते. आणि एका गावापासून जात असताना मार्गाच्या बाजूला त्यांना एक म्हणजे आसनसारखं दगडासारखं काहीतरी दिसलं, है ना. आणि त्याच्याकडे पाहून भगवान बुद्धांनी स्मित हास्य केलं. आता भगवान बुद्ध कधी स्मित हास्य ज्यावेळेस करतात त्या पाठीमागे काही ना काही हेतू असतो, त्या पाठीमागे काही ना काही उद्देश असतो. आणि मग भगवान बुद्धाला स्मित हास्य करताना आनंद पाहतात. आणि आनंद पाहत असताना मग ते भगवान बुद्धाला विचारतात की काय कारण आहे की तुम्ही स्मित हास्य केलं. कारण भगवान तर विनाकारणानं कधी स्मित हास्य करत नाही. आणि मग अशा पद्धतीनं प्रश्न विचारल्यावर एका ठिकाणी मग ज्यावेळेस भगवान बुद्ध त्या ठिकाणी बसतात तर त्या ठिकाणी आनंदाला मग आपले सिद्धार्थ सम्यक संबुद्ध त्याला सांगतात की पूर्वी एकेकाळी ना हे जी जागा आहे त्या जागेला या जागेवर वेहलिंग नावाचं एक ग्राम होतं, एक गाव होतं, है ना. आणि या वेहलिंग ग्रामामध्ये आणि या परिसरामध्ये नाही का तर त्यावेळेस कोणाचा उदय झालेला होता तर भगवान कश्यप सम्यक संबुद्धाचा या ठिकाणी उदय झालेला होता. आणि ते या परिसरामध्ये विहार करायचे, त्या परिसरामध्ये विहार करायचे. आणि ही जी जागा दिसत आहे या जागेवर बसून भगवान कश्यप यांनी सम्यक संबुद्धांनी या ठिकाणी बसून संघाला उपदेश केलेला होता. आणि ती ही जागा आहे. बघा त्या जागेपासून जात असताना त्या विशिष्ट जागेकडे पाहून तथागत हसले. आणि आनंदाने ज्यावेळेस विचारलं त्यावेळेस आनंदाला ते सांगतात की याच ठिकाणी एकदा कश्यप भगवान गौतम बुद्ध या ठिकाणी बसलेले होते आणि त्यांनी उपदेश केलेला होता त्या ठिकाणी. त्या काळामध्ये हे गाव वेहलिंग म्हणून या नावानं ते ओळखल्या जायचं. तर मग आनंद म्हणतो की म्हणते आपणही या ठिकाणी बसा, मी तुमच्यासाठी संघाटी हाताने या ठिकाणी टाकतो. म्हणजे काय होईल की त्या सम्यक संबुद्धाने या ठिकाणी बसून उपदेश केलेला होता आणि आता हे दुसरे सम्यक संबुद्ध सुद्धा याच ठिकाणी बसणार. म्हणजे एकाच वेळी या जागेवर दोन सम्यक संबुद्ध बसले असा म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला पण या ठिकाणी बसता येईल आणि तुम्ही या ठिकाणी बसावं, आहे का नाही. तर तुम्ही सुद्धा या ठिकाणी बसून काय करावा, उपदेश करावा. तर अशा पद्धतीनं मग त्या ठिकाणी भगवान बसले. आणि भगवान बसल्यानंतर मग कश्यप भगवान बुद्धाच्या काळातली गोष्ट त्या ठिकाणी त्या ग्रामाशी संबंधित असल्यामुळे त्याला त्या गोष्टीचं भगवान बुद्धाला स्मरण झालं, सिद्धार्थ भगवान गौतम बुद्धाला स्मरण झालं. आणि मग ते आनंदाला सांगायला लागले की आनंदा, या वेहलिंग गावामध्ये एक घटिकार नावाचा कुंभकार होता. कुंभकार म्हणजे कुमार म्हणजे आपल्याला माहिती आहे मटके घडवणारा. आणि तो भगवान बुद्धाचा अग्र उपस्थापक होता. अग्र उपस्थापक म्हणजे प्रधान सेवक म्हटलेला आहे. खूप श्रद्धावान उपासक होता भगवान कश्यपाचा, ना. आलं का लक्षात. आता इथे सिद्धार्थ सम्यक संबुद्ध आनंदाला सांगत आहेत भगवान कश्यपाच्या काळातली गोष्ट, घटिकार कुंभकाराच्या संदर्भातली ही गोष्ट सांगत आहे की तो त्यावेळेस भगवान कश्यपाचा उपस्थापक होता तो, है ना. आणि हा जो ज्योतिपाल मानवक जो आहे तो त्याचा मित्र होता. कोणाचा? घटिकार कुंभकाराचा मित्र होता. तर हा कुंभकार होता म्हणजे कुंभार होता आणि ज्योतिपाल मानवक हा तरुण होता आणि त्यातल्या त्यात हा ब्राह्मण होता, है ना. आणि हा त्याचा प्रिय मित्र होता, घटिकार कुंभकाराचा प्रिय मित्र होता. आणि अशा पद्धतीनं ते एकदा एकत्रित आल्यानंतर घटिकार कुंभकाराने आपल्या मित्राला म्हणजे ज्योतिपाल मानवकाला म्हटलं की मित्रा चल, या ठिकाणी जवळच
कश्यप बुद्धांचं निवास आहे, ते जवळच या ठिकाणी राहतात. आपण असं करूया की आपण त्यांना भेटूया, कारण त्यांचं दर्शन अतिशय दुर्लभ आहे. ते सम्यक संबुद्ध आहेत है ना, आणि अशा या सम्यक संबुद्धाचं आपण दर्शन घेतलं पाहिजे. एकदा म्हटलं, त्यानंतर त्यांनी तो काय म्हणतो, राहू दे है ना, दोनदा म्हणतो, तीनदा म्हणतो, आणि तीनदा म्हटल्यानंतर सुद्धा तो काय म्हणतो, मानवक, ज्योतिपाल मानवक, घटिकार कुंभारकाला तो म्हणतो, राहू दे मित्रा, नाही जाऊ आपण, नाही का. तर त्या मुंडन केलेल्या श्रमणाला पाहिल्यानंतर असं काय प्राप्त होणार आहे, अशा पद्धतीचे भाव त्याच्या मनामध्ये निर्माण होतात. आणि तीनदाही तो त्याचं निमंत्रण रिफ्यूज करते, घटिकार कुंभकाराचं. मग काय होते की ते दोघंही आंघोळीला जातात ना. आंघोळीला एका नदीमध्ये गेल्यानंतर आंघोळ करत असताना सुद्धा तीनदा तो तीच बाब बोलतो, परंतु तीनदा सुद्धा तो नकार देतो. मग त्या नदीमध्ये गेल्यानंतर त्याचे कपडे जे ओले असतात, त्या कपड्याला हात लावून हा जो घटिकार कुंभकार आहे तो आपल्या मित्राला म्हणजे ज्योतिपाल मानवकाला परत एकदा विनंती करतो की ज्योतिपाल, इथे जवळच सम्यक संबुद्ध आहेत, आपण त्यांची भेट घेऊया. त्यांचं दर्शन अतिशय दुर्लभ आहे है ना. तर चल ज्योतिपाल, आपण जाऊया है ना, आणि त्यांचं दर्शन घेऊया. तर अशा पद्धतीनं तीनदा बोलल्यानंतर सुद्धा तो काही यायला तयार नसतो. आणि मग हा आता ब्राह्मण आहे, आणि ब्राह्मण असल्यामुळे ते एका विशिष्ट पद्धतीनं आंघोळ करत असतात. ते आपले केस वगैरे सोडतात आणि काय मंत्राचं पठण वगैरे जे काय करायचं ते करतात. आणि मग आता हा जो घटिकार कुंभकार आहे तो त्याच्या केसावर हात ठेवतो है ना, केसावर हात ठेवतो. आणि केसावर हात ठेवल्यानंतर तो त्याला परत एकदा त्याच पद्धतीची विनवणी करते की चल आपण भगवान कश्यपाला भेटूया, आणि भगवान कश्यपाला भेटून आपण त्यांचं दर्शन घेऊया, कारण त्यांचं दर्शन अतिशय दुर्लभ असते. दोनदा म्हटल्यानंतर रिफ्यूज करतो, परंतु तिसऱ्यांदा मात्र तो म्हणतो ठीक आहे चल आपण जाऊया है ना. अशा पद्धतीनं अनिच्छेनं तो त्या ठिकाणी त्यांची विनंती मान्य करतो. आणि इच्छा नसतानाही मग आता आपल्या केसावरच आता याने हात ठेवलेले आहे, डोक्यावर हात ठेवलेला आहे. आपण अलीकडे बऱ्याच वर्षी या पद्धतीनं वागताना दिसतो. एखादी शपथ घ्यायची असेल तर डोक्यावर हात ठेवतो, आणि मग इच्छा नसतानाही त्या माणसाला काय करावं लागते, शपथ घ्यावी लागते. ठीक आहे बा, आता तुनं माझ्या डोक्यावर हात ठेवलाच तर चल शपथ घेऊन टाकतो, आणि मग तो शपथ घेतो. अशाच पद्धतीचं या ठिकाणी घटना घडलेली आहे. आणि मग त्याच्या डोक्यावर हात ठेवल्यानंतर तो मात्र त्या ठिकाणी गेल्यानंतर म्हणजे तो जायला तयार होतो. दोघेही मिळून त्या ठिकाणी जातात जिथे भगवान कश्यपाचं निवास असते. आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी ते त्यांना अभिवादन करतात, आणि अभिवादन केल्यानंतर ते बाजूला बसतात. आणि बाजूला बसल्यानंतर मग हा जो घटिकार आहे तो आपल्या मित्राची ओळख करून देतो. आणि आपल्या मित्राची ओळख करून देत असताना सांगतो की हा माझा मित्र आहे, याचं नाव ज्योतिपाल मानवक आहे, आणि आपण तथागता यांना आपण काय करावा, आम्हाला उपदेश करावा, आम्हाला काही मार्गदर्शन करावा है ना. तर अशा पद्धतीनं मार्गदर्शन केल्यानंतर त्या ठिकाणी ते दोघंही उठून येतात. आणि उठून आल्यानंतर तो ज्योतिपाल मानवक त्या घटिकार कुंभारकाला म्हणतो की घटिकारा, तू एवढ्या दिवसापासून तथागतापासून धम्म ऐकतो आहेस है ना, तर तू प्रवज्जित का होत नाहीस, तू दीक्षा का घेत नाहीस, तू श्रमण का बनत नाहीस है ना. तर त्यावर तो काय म्हणतो घटिकार की मित्रा, माझ्यावर काही जबाबदारी आहे, माझ्यावर जिम्मेदारी आहे, आणि माझ्यावर माझ्या आंधळ्या आईवडिलांची जिम्मेदारी आहे, आणि ते जोपर्यंत जिवंत आहे मी त्यांना सोडून श्रमण बनू शकत नाही. तेव्हा मग तो त्याला विनंती करतो, घटिकार ज्योतिपालाला म्हणतो की तू का बरं प्रवज्जित होत नाही है ना, तू का बरं प्रवज्जित होत नाही. आणि मग तो म्हणतो की ठीक आहे, मी प्रवज्जित होतो, कारण बुद्धाजवळ बसल्यानंतर बुद्धाचा जो काही प्रभाव आहे तो प्रभाव निश्चितपणे त्याच्यावर पडला. आणि निश्चितपणे त्याच्यावर प्रभाव पडल्यानंतर आहे का, तर त्याच्या मनामध्ये एक संवेग उत्पन्न झाला, आणि संवेग उत्पन्न झाल्यावर त्याच्या मनामध्ये सुद्धा श्रमण बनावं अशी भावना निर्माण झाली. आणि त्याच्या
मनाच्या अनुकूल अशी बाब जेव्हा घटिकार कुंभकाराने ज्योतिपाल मानवकाच्या समोर ठेवली, त्यावेळेस तो म्हणतो की ठीक आहे मित्रा, मी प्रवज्जित होतो. आणि मग त्या ठिकाणी परत ते सम्यक संबुद्धाकडे जातात, कश्यपाकडे जातात आणि मग ते म्हणतात की यांना प्रवज्जित करा, है ना, ज्योतिपाल मानवकाला प्रवज्जित करा. आणि मग म्हणते भगवान कश्यप त्या ज्योतिपाल मानवकाला काय देतात, उपसंपदा देतात. अशा पद्धतीची ही बाब या ठिकाणी आलेली आहे. आणि म्हणून या पहिल्या प्रकरणामध्ये जी बाब आलेली आहे की हा जो काही ब्राह्मण होता तो अतिशय घमंडी असल्यामुळे, तो एका विशिष्ट परिस्थितीमध्ये निर्माण झाल्यामुळे आणि भगवान बुद्धावर त्याची श्रद्धा नसल्यामुळे, तो श्रद्धाहीन असल्यामुळे आणि एका अशा उच्च कुलीन घरामध्ये तो निर्माण झाल्यामुळे त्याच्या मनामध्ये एक प्रकारचा तो अहंकार होता, आहे ना. आणि म्हणून तो म्यूट करा. तर तो आंधळा होऊन तथागताविषयी अशा आंधळा होऊन म्हणजे डोळ्याने नाही, मनाने आंधळा होऊन तो तथागताविषयी अशा पद्धतीचे शब्दांचा उच्चारण करायला लागला. परंतु जेव्हा तो भगवान बुद्धाजवळ जाऊन त्यावेळेस बुद्धाचा उपदेश ऐकतो, त्यावेळेस त्याचं मानस जे आहे ते काय होते, त्याचं जे गुलाम मानस आहे, ह्या प्रथा परंपरेने नाही का अभिमानाने त्याचं जे मानस भरलेलं आहे ते मानस गळून पडते आणि तो बुद्ध शासनामध्ये प्रवज्जित होतो. आता जी मी गोष्ट या ठिकाणी सांगितली तो संदर्भ अशा पद्धतीने आलेला आहे की हा जो घटिकार कुंभकार आहे याचा हा ज्योतिपाल मित्र असतो आणि तो अशा पद्धतीनं वारंवार विनंती करून ज्योतिपालाला बुद्धापर्यंत घेऊन जातो आणि बुद्धाचा उपदेश ऐकल्यानंतर त्याच्या मनामध्ये ह्या ज्या काही बाबी होत्या त्या गळून पडतात, त्याचं गुलाम मन गळून पडते आणि तो बुद्ध शासनामध्ये प्रवज्जित होतो. आणि पुढे असंही म्हटलेलं आहे की त्याने अभिज्ञा ज्ञान प्राप्त केले व तो उत्तम लोकामध्ये उत्पन्न झाला. अभिज्ञा ज्ञान प्राप्त केले ना, आणि तो उत्तम लोकामध्ये उत्पन्न झाला, देव लोकांमध्ये तो उत्पन्न झाला. कोण? तर तो ज्योतिपाल मानवक हा देव लोकांमध्ये उत्पन्न झाला. पुढे बघूया हा ज्योतिपाल मानवक कोण आहे. मग आता घटिकार कुंभकाराचं जे काही प्रकरण या ठिकाणी आलेलं आहे त्या घटिकार कुंभकाराच्या संदर्भामध्ये आताच आपण पाहिलेलं आहे की हा जो घटिकार कुंभकार होता हा भगवान बुद्धांचा अतिशय म्हणजे मोठा भक्त होता, अतिशय श्रद्धा होती भगवान बुद्धाबद्दल, है ना. आणि अशा या भगवान बुद्धाबद्दल त्याच्या मनामध्ये जे काही भावना होती ती अतिशय कुशल अशी भावना होती. आणि त्याचे आई वडील होते आणि तो आपल्या आई वडिलांची सेवा करायचा, तो काम करायचा आणि काम करून जे काही रोजीरोटी त्या ठिकाणी उत्पन्न म्हणजे तो मिळवायचा, तर त्यातून तो आपल्या आई वडिलांचं भरणपोषण करायचा. तर या संदर्भातली जी काही कथा आहे ती कथा भगवान बुद्ध पुढे सांगतात की हे जे वाराणसी आहे या वाराणसीचा जो राजा आहे तो त्यावेळेस काशीराज होता. काशीराज किकी त्याचं नाव होतं त्या राजाचं, है ना. आणि त्यावेळेस भगवान बुद्ध या इसिपतन मृगदायांच्या मध्ये विहार करीत होते, म्हणजे भ्रमण करीत होते. आणि एकदा ते त्या ठिकाणी भ्रमण करीत असताना थांबले असताना हा जो काही काशीराज किकी आहे, आता तो प्रदेश काशीराजाच्या म्हणजे काशीराज जो आहे किकी याच्या अधीन तो प्रदेश होता आणि म्हणून त्यांचं त्या ठिकाणी वास्तव्य होतं. आणि फिरता फिरता ते सुद्धा त्या ठिकाणी आले आणि आल्यानंतर अतिशय आता राजा म्हटल्यानंतर तो रथावरच आरूढ होऊन येईल ना, ते रथावर आरूढ होऊन आले. त्यांच्यासोबत त्यांचा जे काही लवाजमा होता तो लवाजमा सुद्धा त्या ठिकाणी आला जिथे भगवान कश्यप बसलेले होते. भगवान कश्यपाला तो भेटला, अभिवादन केलं आणि बसले त्या ठिकाणी. आणि बसल्यानंतर आपलं भोजन त्यांनी स्वीकार करावं अशा पद्धतीची विनंती त्यांनी तथागताला केली ना. कश्यप सम्यक संबुद्धाला त्या ठिकाणी केली या काशीराज किकीने, है ना. तर काशीराज किकीने म्हणजे तथागताला भोजनासंबंधी विनंती केली आणि तथागताने ती विनंती त्यांची मान्य केली. आणि तथागताची विनंती मान्य केल्यावर मग त्या ठिकाणी त्यांच्या ते घरी गेले आणि त्यांचं भोजन स्वीकार केलं. आणि भोजन स्वीकार केल्यानंतर परत एकदा काशीराज किकी भगवान कश्यपाला काय म्हणतो की तुम्ही आमच्या गावामध्ये वर्षावासाचा स्वीकार करावा, हो ना, मी माझ्या म्हणजे तुमच्या संघाची फार सेवा करेल, आहे का नाही. भगवान बुद्ध नकार देतात, कश्यप भगवान बुद्ध नकार देतात. कोणाला? काशीराज किकीला. दुसऱ्यांदाही तो म्हणतो
तिसऱ्यांदाही म्हणतो आणि तिसऱ्यांदाही त्याचं म्हणणं जे आहे ते अस्वीकार करतात आणि त्या राजाला मोठं दुःख होते, है ना, राजाला मोठं दुःख होते. आणि मग मोठं दुःख झाल्यानंतर ते म्हणतात की तुम्ही म्हणजे असं असेल की ते त्या गावामध्ये जिथे तो हा जो आहे कुंभकार, त्याच्या गावामध्ये यांना काय करायचा असतो, वर्षावास करायचा असतो. आणि मग हा विचार करतो, ही बाब ते सांगत नाही त्यांना, परंतु याला वाटतं की माझं निमंत्रण यांनी अस्वीकार केलेलं आहे भगवान कश्यपानी. आणि मग तो विचारतो की माझ्यापेक्षा दुसरा असा कोणता तुमचा कोणी उपस्थापक आहे का, तुम्हाला कोणी मानणारा आहे का. त्यावेळेस मग ते काशीराज किकीला हे भगवान कश्यप जे आहेत ते भगवान कश्यप त्याला सांगतात, है ना, कारण त्यांनी त्यांचं निमंत्रण स्वीकारलेलं असते घटिकार कुंभकाराचं आणि त्या गावामध्ये जाऊन त्यांना एक प्रकारे आपला वर्षावास करायचा असतो. म्हणून किकीराजचं जे काशीराज किकी होता त्यांचं निमंत्रण ते अस्वीकार करतात. आणि मग तो राजा नाराज होतो आणि विचारतो की माझ्याहीपेक्षा कोणी मोठा उपस्थापक आहे का ज्याचं निमंत्रण तुम्ही स्वीकार केलेलं आहे. तर ते म्हणतात की हो, घटिकार कुंभार आहे जो बुद्धाला शरण गेलेला आहे, धम्माला शरण गेलेला आहे, संघाला शरण गेलेला आहे, तो पंचशिलेचं काटेकोरपणे पालन करतो, है ना. तर त्याला एक प्रकारे जे 4 आर्य सत्य आहे त्या 4 आर्य सत्याबद्दल त्याच्या मनामध्ये कुठलाही संकोच नाही. तर तो शाकाहारी आहे, तो ब्रह्मचर्यत्वाचं जीवन जगतो आहे, तो कल्याणधर्मी आहे, शीलवान आहे. अशा पद्धतीनं अनेक प्रकारे ते काय करतात, त्याची स्तुती करतात. आणि स्तुती केल्यानंतर मग ते त्या ठिकाणी त्या राजाला सांगतात, काय सांगतात की तो सोन्या चांदीपासून विरत वगैरे आहे, त्याच्यामध्ये कुठलाही म्हणजे अशा पद्धतीचा भाव नाही, संग्रह वृत्ती नाही त्याच्यामध्ये, किंवा तो अनासक्त अशा पद्धतीचं जीवन जगतो, ऐक नाही. तर जे काही अकुशल आहे त्या अकुशलाचा त्याच्यावर कोणताही परिणाम होत नाही. जसं पृथ्वीवर कशाचाही परिणाम होत नाही तशाच पद्धतीनं त्याच्यावर सुद्धा कोणाचाही परिणाम होत नाही. तर ते आणखी त्याची स्तुती करताना सांगतात की त्याच्या घरी जर उंदीर जरी आले तरी त्या उंदराला तो हाकलून लावत नाही, तर त्यांना सुद्धा तो भोजन वाढतो. त्यांना सुद्धा त्याच्या घरी जे काही तांदूळ आहेत किंवा त्याच्या घरी जे काही अनाज आहे तो त्या उंदराला टाकतो आणि त्यांना सुद्धा तो अन्न देतो, है ना. अशा पद्धतीच्या जे काही त्याचा चांगुलपणा आहे तो चांगुलपणा त्या ठिकाणी हे कश्यप भगवान बुद्ध काशीराज किकीला सांगतात. आणि मग ते पुढे सांगतात की जे वेहलिंग नामाचं ग्राम आहे त्यावेळेस मी एका वेळेस विहार करत होतो, हे कश्यप बुद्ध सांगत आहेत. आणि मग अशा पद्धतीनं मी चिवर पात्र घेऊन भिक्षाटनाला गेलो आणि त्या गावामध्ये गेल्यानंतर त्याचे ते आंधळे माता पिता त्यांचे घरी होते आणि हा जो कुंभकार होता, हा कुंभकार बाहेर कामाला गेलेला होता, घरी कोणीही नव्हतं, परंतु त्याच्या घरी मात्र अन्न शिजलेलं होतं, त्याच्या घरी अन्न शिजलेलं होतं. आणि मग हे त्यांना विचारतात की कुठे गेलेले आहेत ना. तर कुठे गेलेले आहेत असं विचारल्यावर, घटिकार मानवक कुठे गेलेले आहे असं विचारल्यावर ते म्हणतात की ते बाहेर गेलेले आहेत. आणि बाहेर गेलेले आहेत असं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी जे घरामध्ये भात वगैरे शिजवलेला असते नाही का, आणि मग ते विचारतात की आपण कोण. तर ते म्हणतात की मी तथागत कश्यप भगवान आहे आणि मला भोजनाची गरज आहे. तेव्हा ते काय करतात, त्यांचे आई वडील ते म्हणतात की वा वा, छान, खूप छान, तुम्ही अन्न ग्रहण करा. आणि मग ते अन्न ग्रहण करतात आणि अन्न ग्रहण केल्यावर तृप्त होऊन त्या ठिकाणाहून निघून जातात. मग हा जो घटिकार कुंभकार आहे तो परत घरी येतो. घरी आल्यानंतर तो आपल्या आईवडिलांना विचारतो. आईवडील त्याला सांगतात की स्वतः बुद्ध या ठिकाणी येऊन गेलेत. आणि मग बुद्धाने काय केलं तरी या ठिकाणी तयार असलेलं जे काही भोजन आहे ते भोजन त्यांनी ग्रहण केलं आणि ते तृप्त होऊन या ठिकाणाहून निघून गेले. तेव्हा त्या आंधळ्या आईवडिलांच्या मनामध्ये प्रीतिसुख उत्पन्न होते, प्रसन्नता उत्पन्न होते आणि त्याच्या मनामध्ये सुद्धा प्रीतिसुख उत्पन्न होते. आणि त्या प्रीतिसुखामध्ये तो अर्धा मास म्हणजे अर्ध्या महिन्यापर्यंत त्या प्रीतिसुखाचा तो आनंद उपभोगतो. म्हणजे इतकं त्याला आनंद होतो की माझ्या घरी
आणि भगवान बुद्धाचा सुद्धा त्याच्यावर इतका म्हणजे विश्वास असतो की त्याच्या अनुपस्थितीमध्ये सुद्धा येऊन त्याच्या घरी जे काही अन्न शिजवलेलं होतं ते अन्न ग्रहण करून तिथून ते निघून जातात आणि याचा आनंद त्या तिघांनाही होतो, त्याच्या आंधळ्या आईवडिलांनाही होतो आणि या घटिकार मानवकाला सुद्धा त्याचा आनंद होतो आणि त्या आनंदाचा उपभोग ते अर्धा महिनापर्यंत ते घेत असतात. अशा पद्धतीचा उल्लेख या ठिकाणी आलेला आहे. मग पुन्हा दुसरं म्हणजे त्या ठिकाणी उदाहरण देतात की त्या ठिकाणी मी परत एकदा आहे का नाही म्हणजे माझा त्या ठिकाणी आणखी काही भिक्खू एक दिवस त्या ठिकाणी गेलेले होते आणि अशाच पद्धतीनं हा बाहेर गावला गेलेला होता आणि बाहेर गावला गेल्यानंतर त्या ठिकाणी फक्त त्याचे आंधळे आईवडील होते. त्या भिक्खूंनी येऊन त्या ठिकाणी जेवण केलं, भोजन केलं आणि मग त्यांनी त्या आंधळ्या आईवडिलांना सांगितलं की आम्ही तथागतांचे शिष्य आहोत, भिक्खू आहोत, श्रमण आहोत. तेव्हा त्यांनासुद्धा खूप आनंद झाला आणि ते त्या ठिकाणी निघून गेले आणि ही गोष्ट ज्यावेळेस यांना माहीत झाली त्यावेळेस यांना अतिशय आनंद झाला. त्याचं मन अतिशय श्रद्धेनं भरून गेलं. त्याला वाटलं की माझ्या जीवनाचं काहीतरी फलित झालं, कारण मी त्यांच्या काही ना काही कामी येऊ म्हणजे मला यायची संधी मिळाली अशा पद्धतीनं. मग आता ही जी काही शेवटची बाब या ठिकाणी सांगितलेली आहे की आता वर्षावास सुरू होणार होता. वर्षावास सुरू करण्यासाठी कुटीची गरज होती. बुद्ध त्या गावामध्ये आलेलेच होते आणि मग आता वर्षावासासाठी कुटी पाहिजे तर कुटीसाठी गवत पाहिजे आणि मग आता यांच्याकडे गवत नव्हतं आणि मग अशा वेळेस कश्यप बुद्धांनी आपल्या भिक्खूंना सांगितलं की जा त्या घटिकारच्या घरी नाही का, कुंभकाराच्या घरी जर काही गवत असेल तर तुम्ही घेऊन या. आणि मग ते त्या ठिकाणी यायला लागतात आणि आल्यानंतर त्यांना तिथे काही गवत दिसत नाही आणि ज्यावेळेस त्यांना गवत दिसत नाही तेव्हा सगळं जे गवत असते ते त्यांच्या घरावर आच्छादलेलं असते आणि ते गवत आच्छादलेलं असल्यामुळे ते गवत काढायला लागतात आणि गवत काढायला लागल्यानंतर त्या आंधळ्या आईवडिलांना काही दिसत नाही आणि ते विचारतात की कोण नासधूस करत आहे आमच्या घराची नासधूस कोण करत आहे. तेव्हा ते भिक्षू म्हणतात की आम्हाला तथागत कश्यपांनी पाठवलेलं आहे आणि तथागतांची कुटी आच्छादण्याकरिता आमच्याकडे गवत नाही आहे, तेव्हा आम्हाला गवताची गरज आहे. तेव्हा ते आंधळे आईवडील काय म्हणतात, घेऊन जा मोठ्या आनंदानं हे सगळं गवत जे आहे तुम्ही काय करा, घेऊन जा. तेव्हा ते सगळे जे भिक्खू आहेत ते भिक्खू जे घटिकाराचं जे घर आच्छादलेलं असते गवतांनी ते सगळ्याच्या सगळं गवत त्या ठिकाणी घेऊन जातात आणि भगवान कश्यपाची कुटी जी आहे त्या गवताने ते आच्छादित करतात है ना, कारण ती खुली असते आणि त्यामध्ये त्यांना पाणी येण्याचा भीती असते आणि म्हणून त्यामुळे ती आच्छादली जावी या हेतूने ते येतात. मग हा जो घटिकार कुंभार आहे तो परत एक घरी येतो, कारण त्याही वेळेस तो घरी नसतो आणि त्याचे आईवडील सांगतात की भगवान बुद्धाचे जे शिष्य आहेत, श्रमण आहेत, ते आलेले होते, त्यांना फुलं गवत मिळालेलं नाही म्हणून त्यांनी आपल्या घरावरचं जे गवत आहे ते संपूर्णच्या संपूर्ण ते या ठिकाणाहून घेऊन गेले आणि हे ऐकल्यावर त्याच्या मनामध्ये अतिशय प्रसन्नतेचं म्हणजे भावना निर्माण होतात आणि तो या भावनेमध्ये ना तर तो अनेक दिवस म्हणजे 3 महिन्यापर्यंत तो या अतिशय उच्च मानसिक अवस्थेमध्ये तो घालवत असतो आणि त्याला खूप मोठा आनंद होतो की माझ्याकडे जे होतं ते मी भगवान बुद्धाला अर्पण करू शकलो, मी देऊ शकलो. माझ्याकडे असलेली वस्तू सम्यक संबुद्ध कश्यपाच्या कामी येणार आहे ना आणि त्याच्यापासून त्यांना लाभ होणार आहे, त्यांचं संरक्षण होणार आहे. अशा पद्धतीची उदात्त अशी भावना त्याच्या मनामध्ये एक प्रकारे निर्माण होते आणि त्यांना म्हणजे माझ्यावर किती विश्वास आहे तथागताचा या बाबीमुळे सुद्धा त्यांचं मन काय होते, एक प्रकारे आनंदाने भरून जाते. आणि मग ह्या सगळ्या बाबी सिद्धार्थ सम्यक संबुद्ध आनंदाला ही सगळ्या बाबी सांगत असतात आणि मग सांगत असताना शेवट करत असताना ते सांगतात की कश्यप भगवान बुद्ध ही बाब काशीराज किकीला सांगत होते आणि ह्या सगळ्या बाबी घटिकार कुंभकाराच्या संदर्भाने सांगत असताना ही बाब ज्यावेळेस काशीराज किकीला ते सम्यक संबुद्ध कश्यप सम्यक संबुद्ध सांगतात तेव्हा काशीराज किकीच्या मनामध्ये सुद्धा या घटिकार
कुंभकाराच्या बाबतीमध्ये खूप चांगल्या भावना उत्पन्न होतात. आणि मग त्यातून काय होते की हे जे काशीराज किकी आहे ते 500 गाड्या भरून, नाही का, तर तांदूळ, गहू, डाळ, उपजीविकेसाठी ज्या ज्या काही गोष्टी लागतात त्या 500 गाड्या भरून त्या ठिकाणी त्या घटिकाराच्या घरी पाठवतात, है ना. 500 गाड्या भरून पाठवतात. आणि मग ते विनवणी करतात की तुम्ही याचा स्वीकार करा. राजाने तुमच्यावर खुश होऊन, राजाने तुमच्या कृतीच्या संदर्भामध्ये जाणून तुमच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये एक सहानुभूती निर्माण झाली आणि यामुळे राजानं हे सगळं तुमच्यासाठी पाठवलेलं आहे की नाही. तर अशा पद्धतीने ह्या सगळ्या बाबी सांगतात. आणि मग याचा शेवट करताना सिद्धार्थ सम्यक संबुद्ध सांगतात की आनंदा, ह्या ज्या 2 पात्रांचा या ठिकाणी उल्लेख झालेला आहे त्या पात्रापैकी, आता हा प्रश्न मी तुम्हाला विचारतो, या 2 पात्रापैकी कोणतं पात्र आपले सिद्धार्थ सम्यक संबुद्ध बोधिसत्व अवस्था मधून जात असताना कोणते पात्र बोधिसत्व होते? घटिकार कुंभकार बोधिसत्व होते की ज्योतिपाल मानवक बोधिसत्व होते? तुम्हाला काही आयडिया आहे का? सांगू शकाल कोणी? इथे 2 नावाचा उल्लेख आहे, ज्योतिपाल मानवक आणि घटिकार कुंभकार. दोघांपैकी कोण होते? ज्योतिपाल. हा, म्हणजे रेश्माताईंनी बरोबर सांगितलेलं आहे. आणि ते मग शेवट करताना की आनंदात तुला वाटेल की म्हणजे हे जे पात्र होते ते कोण होते आणि माझा काय त्याच्याशी संबंध आहे, तेव्हा आनंदा, मी त्यावेळेस ज्योतिपाल मानवक होतो. त्यावेळेस मी ज्योतिपाल मानवक होतो, जो मोठा घमंडी होतो ब्राह्मण कुलामुळे उत्पन्न झाल्यामुळे. पण कश्यपाच्या संपर्कामध्ये आल्यामुळे माझा तो घमंड तुटला, आहे ना. तर अशा पद्धतीनं ही जी काही बाब आहे या घटिकार सुक्ताच्या माध्यमातून, आणि म्हणून या ठिकाणी ह्या दोनही ज्या बाबी आहेत किंवा हे जे प्रकरण आहे, एक ज्योतिपाल मानवकाच्या संदर्भाने आणि घटिकार कुंभकाराच्या संदर्भाने, हे दोनही प्रकरण सलग आलेले आहे. कारण दोघांचाही संबंध त्यावेळेस भगवान कश्यपाच्या काळामध्ये निर्माण झालेले आणि दोघेही एकमेकांचे मित्र होते. आणि या घटिकार कुंभाराने ज्योतिपाल मानवकाला भगवान बुद्धाकडे जाण्यासाठी प्रवृत्त केलेलं होतं आणि त्या ठिकाणी त्याचा अहंकार गळून पडल्यानंतर तो श्रमण झालेला होता. आणि तो श्रमण झालेला असताना तो देवलोकांमध्ये सुद्धा उत्पन्न झालेला होता. तर ही बाब या ठिकाणी तथागत सम्यक संबुद्धाने आनंदाला सांगितलेली आहे. आणि या प्रकरणाच्या माध्यमातून आपण हे सगळं संपूर्ण प्रकरण या ठिकाणी या सुत्ताच्या माध्यमातून समजून घेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. तेव्हा आपण सर्वांनी ही बाब या ठिकाणी समजून घेतली, ऐकून घेतली, त्याबद्दल आपण सर्वांचं खूप खूप पुण्यानुमोदन करतो. इथेच थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम.